उपोषणाला बसणार आहेत आणि दादांची प्रकृती ठीक नसताना 7 उपोषणं झालं, हे 8वं उपोषण आहे. अगदी अशा प्रकारचं उपोषण या भारत देशात कुठं झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. त्याच्यामुळं उन्हाचा पारा 40 ते 45च्या दरम्यान जातोय. दादाच्या जीवाला आणि बाकी सगळ्या जीवाला तिथे धोका निर्माण होऊ शकतोय. तरीही दादांनी ही रिस्क समाजासाठी घेतली. म्हणून एक समाजाचा घटक म्हणून मला त्यांना विनंती करायची. आम्ही त्यांना आता भेटून सुद्धा विनंती करणार आहे. 2-3 दिवस झालं दादाला सांगतोय की दादा, उन्हात आपण अर्धा तास सुद्धा थांबू शकत नाही, इतकं प्रचंड ऊन आहे आणि तुम्ही उपोषण, आमरण उपोषण ते करताय, पायात चप्पल न घालता आणि कुठलंही डोक्यावर काही न घेता उपोषण करायचं म्हणताय. हे अतिशय अडचणीचं ठरणार आहे तुमच्यासाठी आणि 6 कोटी मराठ्यांना तुम्ही हवे आहात. 6 कोटी मराठ्यांसाठी तुमचं या समाजासाठी असणं किती महत्त्वाचं हे गेल्या 2.5 वर्षात बघितलंय. त्याच्यामुळे समाज तुमच्यामुळे एक झाला आहे. त्यामुळे अत्यंत भावनिक आव्हान आम्हाला करायचे की तुम्ही हे टोकाचं पाऊल मागं घ्यावं आणि उन्हात उपोषण करण्यापेक्षा आंतरवलीच्या त्या व्यासपीठावर उपोषण करावं ही विनंती करणार आहेत. आणि सरकारलाही विनंती आहे, काल शिष्टमंडळ येऊन गेले, चर्चा झाली काही प्रमाणात, तर त्यांचा काही निर्णय होत असेल तर तो 10च्या आत व्हावा, म्हणजे दादाला उपोषणाला बसायची गरज पडणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या बांधवांना विनंती, जिथं असताल तिथून सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष भेटून दादांना रस्त्यावर असं उन्हात उपोषण न करण्याची विनंती करावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.